हनुमान कामोटे या नावाने खेळणारा संघ जय हनुमान दापोली या नावाने खेळणाऱ्या संघाच्या विरोधात मात्र दोन्ही संघांना इथे मात्र आपण पाहणार आहोत अगदी वेगळ्या नावाने काकामध्ये सर ओम साई कामोटे विरुद्ध जय हनुमान दापोली असा हा सामना आजच्या मेगा फायनलच्या रात्रीतला पहिला सामना रंगणार आहे। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि कामोटे संघाला विनंती करूया की आपल्या सलामीची जोडीला लगेच आपण त्वरित पाठवायचे, कारण सामना अगदी उशिरा झाला, अर्धा तास वेळ मात्र इथे खर्च झाला आयोजकांचा। तर विनंती केली जाते 4 षटकं फक्त 20 मिनिटांमध्ये आपल्याला संपवायचे आहेत। पंचांच्या भूमिकेत चंद्रकांत म्हात्रे सर, इजाज मेहर सर आपल्याला मात्र वॉर्निंग इशारा करतील की टाइम अलर्ट, 4 षटक 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत। तर ऐकूया पहिल्यांदा पूर्वार्धासाठी आमचे साथी समालोचक, आमचे वरिष्ठ समालोचक काका म्हात्रे सर। हॅलो हॅलो, धन्यवाद रवींद्र म्हात्रे। आपण पाहिला तर रवींद्र म्हात्रे अर्थातच ओवळ्याचा हा आवाज, त्यानंतर दीपक भडमुके सर, किरण पाटील सर उवा, हे अशी आमच्या समालोचकांची टीम आपण या ठिकाणी सज्ज आहे। काहीच नाही करत तो डीजे, थोडासा आवाज वाढवा, डीजे थोडासा आवाज वाढवा। तर आमचे दोन्ही पंच अर्थातच या गावचे सुपुत्र चंद्रकांतजी म्हात्रे सर आणि त्याचबरोबर सन्माननीय इजाज मारूफ सर या ठिकाणी पनवेल पंचांच्या भूमिकेत पाहत आहेत। प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिली लढत आपण या ठिकाणी पाहत आहात, अर्थातच सुपर 6 मध्ये ही दुसरी लढत। तर आपल्या माहितीसाठी काल झालेले सामने झाले होते ज्याच्यामध्ये निळकंठेश्वर उर्वा आणि जेडी 11 गव्हाण यांच्यामध्ये लढत झाली होती सुपर 6 मधली, आणि त्याच्यामध्ये मात्र जेडी 11 गव्हाण संघाने चा पराभव करत निळकंठेश्वर उर्वा संघाने सुपर 3 म्हणजे अंतिम 3 मध्ये प्रवेश केलाय। किमान 35चा मानकरी ठरला तो हा संघ। आपण पाहू यातील कोणता संघ असेल जो सुपर 3 मध्ये प्रवेश करेल। आणि सर्वच जे 2 व्हीलर्सचे चालक मालक आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया गाडी घेऊन मैदानात येऊ नका, कारण ही धूळ जो आपण पाहत आहात अर्थात त्याच क्रिकेट स्पर्धेला, या प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेला अर्थातच निश्चितच बाधा येते। तर विनंती आपण अशा प्रकारची गाडी मैदानात आणू नका, ही नम्र विनंती। आता येणाऱ्या स्कूटरच्या चालकाला विनंती आहे आपण गाडी मैदानात आणू नका। तर पंचांचा इशारा सुरुवात होते। सलामीची जोडी मैदानामध्ये अर्थात परेश म्हात्रे आणि बारक्या कांबळे, आणि पहिले षटक घेऊन या दरम्यान सन्माननीय उपसरपंच किशनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया। पहिल्या याच्या मेगामेला पहिला चेंडू, यावेळी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो मिड ऑफ लॉंग ऑफ मधून चेंडूचा मापार, पहिला चौकार, 4 धावा। सुरेख फटका, परेश म्हात्रे याने चौकाराने या ठिकाणी खातं उघडले। आपल्या माहितीसाठी आज रोहा इथे सुरू असलेली अर्थात मनसे चषक हे 1 लाखाची क्रिकेट स्पर्धा ज्याच्यामध्ये सुपर 3 मध्ये गेलाय तो अर्थातच जय ओम साई कामोटे संघ, अर्थातच जय कामोटे संघ मैदानाकडे। पुढे चेंडू अर्थात आडव्या बॅटने चेंडू दिसले, शेतशेत चेंडू नाही, चेंडू मात्र स्क्वेअर लेग मधून सीमा पार, आणखीन एक बॅक टू बॅक आलेला सुंदर फटका, चौका। तर सलग 2 चौकार आले, ते फलंदाज परेश म्हात्रे, एक आक्रमक फलंदाज, कारण बारक्या कांबळ्याने परेश म्हात्रे कामोटे संघाची एक जबरदस्त आघाडीची जोडी या ठिकाणी आपण पाहतात। तर वैया मैदानाकडे पुढील चेंडू, यावेळी मात्र हेलिकॉप्टर शॉटचा वापर केला गेला, चेंडू जातोय एका टप्प्यानंतर लॉंग ऑन सीमेच्या पकडतोय आणि बॅक टू बॅक आलेला सुंदर फटका, चौकार, 3 चौकार सलग। सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात परेश म्हात्रेच्या माध्यमातून 3 सलग चौकार आले। आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तुम्ही जर पाहिला तर सलग 3 चौकार मारले। आणखीन एक फलंदाज होता अर्थात श्री राज भगत सेलगर संघाचा, ज्याने सलग 3 षटकार देखील मारले। तर बारक्या कांबळे ठरतोय ओम साई कांबळे संघाचा
अर्थातच विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर पंचाने स्वैरचा इशारा केलाय. पंच अर्थातच इजाज मारूफ सरांच्या माध्यमातून येतोय स्वैरचा इशारा. 1 धाव मिळते संघाला आणि गोलंदाज मात्र विशाल जितेकर यांचा चेंडू स्वैर एकूण धावसंख्येत वाढवते ती 13. पहिले षटक पॉवर प्लेचं. यावी कार्पेसाने चेंडू खेळलाय. चेंडू जातोय तो अर्थात जमिनीला घरंगळत लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतो. थोडा खराब क्षेत्ररक्षण आणि यावेळी मात्र एका धावीचं रूपांतर 2 धावात केलं गेलं आणि 2 धावांचं योगदान मिळालं ते अर्थात फलंदाज परेश मात्रेला. परेश मात्र या 2 धावांच्या माध्यमातून जाऊन पोहोचता बल 14 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या देखील येते ती अर्थात 15 धावा धावपकर आल्यात. गोलंदाज विशाल जतेकर. पहिलं षटक पॉवर प्लेचं 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज ज्येष्ठरक्षक 9 खेळाडू 30 या षटकामध्ये शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ हिरोशन ऑफसाईडला असताना पंचायत डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र आतमधील चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतो. चेंडूची फेकी 2 धावात सहजगत्या पूर्ण केल्या. एका धावीचं रूपांतर 2 धावात केलं त्या अर्थात फलंदाजांनी 2 धावा मिळतात त्या संघाला आणि एकूण धावफलकावर धावा येतात त्या अर्थात प्रथम फलंदाजी करत असताना एक धावसंख्या धावफलकावर येते ती अर्थातच ओमसाई कांबळे संघाची तब्बल 17 आणि खतरा असं म्हणलं जातं नेहमी. यावेळी पुन्हा पहा आतमध्ये आला होता यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्र होता. फ्रंट फुटवर जात चेंडू खेळला. चेंडू गेला सिलिमिडनला. तोपर्यंत 1 धाव मिळाली ती फलंदाजाला. 1 धाव मिळते ती परेश मात्रेला. परेश मात्रे याची वैयक्तिक धावसंख्येत वाढ होते. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 आणि एकूण धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती धावप्रकार धावा आल्या त्या बिनबाद 18. षटक होतं अर्थातच विशाल जितेकर. विशाल जितेकर म्हणल्यानंतर आपल्या माहितीसाठी की सलग 2 वेळा ज्याने आखाती देशामध्ये जाऊन या रायगडचं नाव उंच केलं. कारण तब्बल तुम्ही पाहिले तर 25 खेळाडू आखाती देशामध्ये गेले रायगडच्या माध्यमातून आणि आज क्रिकेटला एक सुवर्ण युग आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसरीकडे आपण बारक्या कांबळे याचा उल्लेख जर केला तर निश्चित बारक्या कांबळेंनी नुकतीच झालेली हनन चषक क्रिकेट स्पर्धा जी कतारमध्ये झाली होती तिथे त्याची निवड झाली. तर दोन्ही संघामध्ये तुम्ही पाहतात की एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. अर्थात विश्वजित म्हात्रे एक मोठा खेळाडू देखील आपण जयहमान दापोली संघामध्ये पाहताय ज्याने देखील सलग 2 वेळा आखाती देशामध्ये गेलात. त्यामुळे क्रिकेटला एक सुवर्ण युग आलं हे आपण पाहायला मिळतं. तर पहिलं षटक समाप्त. विशाल जेतेकर 1 षटक 0 निर्धाव 18 धावा आणि कोणती सफलता नाही आहे. 4 षटकांचा सामना सुपर 6 मधला सामना. सुपर 3 मध्ये कोण जाणार. नवीन षटक घेऊन गोलंदाज ऋषी भोईर. यावेळी मात्र गुडलेंग स्पॉटवर चेंडू फेकला. सुंदर खेळपट्टी पाहायला मिळाली. फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज अर्थात राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर 7 ते 8 फलंचा रनअप आहे आणि समोर मात्र हार्ड हिटर फलंदाज अर्थात बारक्या कांबळे. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. पहिलं षटक 18 धावांचं. क्षेत्ररक्षण आत्तामध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात अर्थात या ठिकाणी शॉर्ट कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ हिरोशन ऑफ साईडला. ऑन साईडला मात्र लॉंग लेग आपण पाहू शकता. एक डीप मिड विकेट एक वायडिश लॉंग ऑन एक लॉंग ऑन. पुन्हा एकदा पहा हा चेंडू सुंदर टप्पा गुडलिंग स्पॉटवर चेंडूची फेकी करतोय तो गोलंदाज अर्थात ऋषिकेश भोईर. अर्थातच जयहनुमान दापोली संघाचा गुडी गोलंदाज 7-8 पॉईंटचा रनअप त्याचा आपण पाहतात. पहिल्या षटकात 18 धावाल्यानंतर त्यांनी पाहिलं दिशा आणि टप्पा अतिशय योग्य ठेवली आणि हीच ओळख असते प्रत्येक गोलंदाजी. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट मध्ये मनगडी ताकद या ठिकाणी कमी येते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये यावेळी झेल घेतला गेला आणि पहिला फलंदाज मैदान गमला अर्थात बारक्या कांबळे मैदानातून परेश मात्रे या ठिकाणी मैदानातून बाद होतोय ज्याने तब्बल 17 धावांचं योगदान दिलं आणि एक गडी बाद धावसंख्या धावपल्याकडे येऊन पोहोचली तब्बल 18. थँक्यू मास्टर. काकामात्री सर आपण पाहिलं तर परेश मात्रेनं अतिशय चांगला गुड स्टार्ट चांगली सुरुवात करून दिली मी म्हणेन कामोटे संघाला. कारण या वर्षातला अतिशय फॉर्मात असणारा हा खेळाडू सातत्यानं प्रत्येक मैदानावर एक यशस्वीरित्या कामगिरी करत असतो असा परेश मात्रे तब्बल 17 धावांचं योगदान देत असताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी केली कारण एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून पाहायला मिळतं.
कारण कामोडी संघ म्हटल्यानंतर खारघरच्या मैदानावर तब्बल 107 धावांची भागीदारी जी केली होती त्याच्यामध्ये 85 धावांचं योगदान तर बारक्या कांबळे आणि ज्या बारक्या कांबळे 44 धावांचं योगदान दिलं पहिल्याच सामन्यामध्ये आजही सर्वोच्च धावसंख्या अबाधित या स्पर्धेमधली. नवीन फलंदाज मैदानात येतोय, फलंदाज चेतन गोवारी. यशस्वी गोलंदाज अर्थात ऋषिकेश भोईर पुन्हा एकदा तयार, ज्याने आतापर्यंत चेंडू फेकले ते 4-1 धाव न देता विकेट प्राप्त केलं. तोच हा गोलंदाज पुढील चेंडूसाठी. कार्पेट्सने चेंडू खेळलेले अर्थातच आपण पाहिलं पॉईंट क्षेत्रामधून क्षेत्रेश चेंडूवर येतोय. यावेळी मात्र कव्हर पॉईंट मधून विशाल जुतेकर चेंडूची फेकी करतो यष्टीच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 2 धावा मिळाल्या त्या बारक्या कांबळेला. बारक्या कांबळे यांनी आपलं खातं उघडले 2 धावांनी आणि एकूण धावसंख्या 1 गडी बाद धावफलकार येऊन पोहोचली तब्बल 20 धावा. 4 षटकांचा सामना आपण पाहतायत. डीप कव्हर अर्थातच कव्हर पॉईंटला विशाल जितेकर संघनायक या संघाचा चेंडूसाठी. या ठिकाणी माझ्या कार्पेट्सने चेंडू खेळण्याकडे जमिला सरबळ चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. शेतेश चेंडू घेतोय सुंदर शेतेशन यश अर्थात यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. एका धावेचे योगदान मिळालं 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावफलका धावा येऊन पोहोचल्या तब्बल 21. अर्थातच प्रति षटक 10.50च्या सरासरी. 21 धावसंख्या पाहिली तर अर्थातच शुभांक असं म्हणलं जातं, कारण 21 गणपतीला मोदक, 21 गणपतीला दुर्वांच्या जोड्या हे आपण देतो आणि 21 आकडा आपल्या 4 व्हीलरवर मार 4 चाकीवर मिळण्यासाठी आपण बरेचसे आपले रायगडकर आरटीओ ऑफिसमध्ये बरेच काही दान देण्याचा प्रयत्न करतात. तो हा 21 आकडा येतोय 2 षटकामध्ये. गोलंदाज ऋषिकेश भोईरचं, ज्या ऋषिकेश भोईरने टिचून मारा केला, फक्त 3 धावा दिल्या आणि 1 फंडात बाद केलं. तर 2 षटकांचा खेळ समाप्त. येणारे 2 षटकं अजूनही बाकी आणि 2 षटकात काय घेणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाईचं युद्ध ऐकूया. आमचा ओळखचा एक सुंदर आवाज अर्थात रवींद्र म्हात्रे रिवाल यांना. धन्यवाद काका मैत्री सर. आपण पाहूया पहिल्या सत्राला सुरुवात झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त. कामोठे विरुद्ध दापोली या रायगडमधील दोन्ही मातब्बर संघ. दोन्ही संघांवर जर विचार केला तर त्या दोन्ही संघामध्ये एक चांगले अष्टपैलू खेळाडूंची भरणा असणारे 2 संघ. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल ती 21 धावसंख्या. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. ते मात्र हा चेंडू निर्धाव स्वरूपात जातो. यष्टीरक्षक विश्वजित म्हात्रे अभ्याच्या हातामध्ये विसावला. धावसंख्या स्थिर. गोलंदाजाच्या भूमिकेत गोलंदाज रोशन म्हात्रे. काका मैत्री, रोशन म्हात्रेला पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलात सलामीला गोलंदाजी करताना पाहिला होता. इथे मात्र कर्णधारानं निर्णय बदलला आणि या सामन्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर पाचारण केलं. इथे मात्र चेंडू फर्स्ट स्लिप कडून चेंडू जसा ट्रॅव्हल झाला विशाल जितेकर कडे, तिथे मात्र पळून काढल्या. चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या वाढली जाते. 22 धावांवरून 21 धावांवरून 23 धावा धावफलकावर लागला जात आहेत. 23 रन्स. आमचे दीपक सर आज ती या संपूर्ण 4 रात्रीमध्ये आमचे काका म्हात्रे सर, किरण पाटील असे समालोचक आपण पाहिलात. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण. स्वतः गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये चेंडू अडवतोय रोशन. तिथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 23. षटक क्रमांक 3. जय हनुमान दापोले विरुद्ध ओमसाई स्पोर्ट्स कामोठे हा सामना पाहतोय सुपर 6 साठी. इथून जिंकणारा संघ किमान एका बक्षिसाचा मानकरी असेल असा हा सामना. चेंडू कोलवरपचा चेंडू होता, खेळून काढतोय फलंदाज बारक्या अर्थातच प्रशांत. इथे मात्र विलासनं मात्र हा फटका खेळला होता डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. 2 धावा पळून काढल्यात. विलास कांबळे जाऊन पोहोचते. वैयक्तिक धावसंख्या बघितली तर विलासची बारक्याची 7 धावा आणि संघाची एकूण धावसंख्या सांघिक धावसंख्या 25. 7 चेंडूमध्ये 7 धावा खेळणारा बारक्या कांबळे. मी तर म्हणेन त्याच्याकडनं ही केलीची अपेक्षा नसेलच, कारण बारक्या जाजावेली कमी चेंडू आणि जास्त धावा काका मैत्री सर खेळत असतोय. इथे मात्र 7 चेंडू आणि 7 धावा. पंचांचा इशारा येतो इजाज मेहरप सर. स्वाईड चेंडू जमिनीस हात समांतर. अतिरिक्त 1 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर पुन्हा एकदा धावसंख्या पाहायला मिळते 26 धावा. 26 रन्स. 26 धावा. रोशन म्हात्रे थोडी दिशा भटकताना पाहायला मिळतोय. हा चेंडू चांगला होता, जोरदार अपील, परंतु पंचांवर या ठिकाणी कुठलाही दबाव किंवा कुठलाही निर्णय आतापर्यंत येत नाही. 2 पंचांमध्ये कदाचित चर्चाही होईल, परंतु षटक समाप्त.
षटक समाप्त झालाय, 2 षटक समाप्त. कारण पंच MCA पास असणारे काका म्हात्रे सर पंच आहेत चंद्रकांत म्हात्रे आणि इजाज मेहरोप. ही जोडी आज आम्ही बघितले तर 10 वर्षापासून ही जोडी या क्रिकेटला योगदान देत आहेत, परंतु आजकाल ते लेदर क्रिकेटकडे जास्त आकर्षिले जात आहेत आणि लेदर टुर्नामेंट त्यांच्या नक्कीच वाट्याला येत असतात. त्यामुळे ते टेनिस पासून कदाचित काही वेळ वंचित असताना पाहायला मिळत आहेत. नाही, याचं कारणही असं आहे, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे संलग्न पंच असल्या कारणामुळे त्यांना त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्या लेदरच्या क्रिकेट स्पर्धा अनिवार्य आहेत त्या करणंही निश्चित प्राप्त असतात. त्यामुळे फार कमी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र गेले 10-12 वर्षाचा जर काळ पाहिलात तर पनवेल तालुकाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या दोन्ही पंचांनी अतिशय सुंदर योगदान दिलं. त्यानंतर आपले तिसरे पंच देखील या ठिकाणी बसले ते नितीन माळीसर नेरूळ, हे जे MCAचे पंच आहेत, त्यांनी देखील अर्थातच लेदर क्रिकेट आणि त्याचबरोबर टेनिस विश्वामध्ये त्यांनी अतिशय चांगलं योगदान दिलं. रवींद्र म्हात्रे. नक्कीच पंचांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते, कारण 4 रात्रीमध्ये अतिशय चांगला अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला असाल. इथे मात्र षटक क्रमांक 30 समाप्त. रोशननं धावा दिल्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. त्यानंतर या अगोदर षटक फेकला होता ऋषिकेश भोईरनं अवघ्या 3 धावा. इथे काय घडलं जातं, LED बेल चमकताना दिसत आहेत, म्हणजेच ते फलंदाज होतोय त्रिफलाचीत बाद. फलंदाज बाद होतोय, आपण पाहू शकाल. कामोटे संघाचा फलंदाज दुसरा बाद चेतन गोवारी बाद झाला. पहिला परेश म्हात्रे वैयक्तिक 17 धावांवर खेळी करून बाद झाला. त्यानंतर चेतनच्या खेळीचा विचार केला तर चेतन मात्र 0वर बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रोशन म्हात्रे क्रिकेट पासून काही दिवस वंचित होता हा इंजुर्ड खेळाडू. एक अष्टपैलू खेळाडू आहे रोशन म्हात्रे. आपण पाहिला तर एक रोशन म्हात्रे दापोली संघामध्ये गोलंदाजी करताना पाहिलात. आता मात्र हा रोशन म्हात्रे उंचपुरा फलंदाज, ज्या खेळाडूकडे फार मोठी चांगली कौशल्यता सामर्थ्यता पाहायला मिळते, ती क्रिकेटच्या या माध्यमातून एक अष्टपैलू खेळाडू, एक उत्कृष्ट गोलंदाज, तितकाच चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातोय रोशन म्हात्रे. पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवर आदळतोय. गोलंदाज संदीप चव्हाणचा शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू. रोशन म्हात्रे मात्र इथे चुकतोय. 4 षटकांचा हा सामना असेल. इथे मात्र पंचांनी वॉर्निंग इशारा केलेला आहे. अर्थातच धावसंख्या धावफलकावर थांबली जाते. 26 धावा. संदीप चव्हाण अंतिम षटक, शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक पहिल्या सत्रातला आपण पाहू शकाल. फलंदाज रोशन म्हात्रे. फुलटॉस चेंडू. रोशन म्हात्रेला जर फुलटॉस चेंडू दिला तर आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडू टिप स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. हा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे मास्टर. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू आणि या षटकारानं धावसंख्या धावफलकावर वाढली जाते. संघाची धावसंख्या एकूण 32 धावा. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. फलंदाज बाद झाला होता चेतन मात्रे डक, अर्थात 0वर बाद झाला. डकची आठवण करून दिला काका मात्रे. नक्कीच ज्यावेळी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा पाहत होतो त्यावेळी फलंदाज बाद झाल्यानंतर एक बदक यायचा आणि अंडा टाकायचा, म्हणजेच त्यावेळेपासून जो टेनिस क्रिकेटमध्ये 0वर बाद होणाऱ्या फलंदाजाला अनडक असं म्हटलं जातं आणि ते आठवण करून दिले. खऱ्या अर्थानं आपण जुने सामने बघितले, अनुभवलेत तर आठवण येते ज्या टेलिव्हिजनवर आपण सामने पाहायचो. इथे मात्र अंतिम षटकातील पुढे चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतोय रोशन म्हात्रे. निर्धाव चेंडूची समाप्ती. आणि रोशन म्हात्रे मी तर म्हणेन या टेनिस क्रिकेटमध्ये जसं पदार्पण केलं आणि राधे एंटरप्राइजेस चिर्ले मैदानाहून हा खेळाडू अतिशय फॉर्मात आला, तिथे मात्र त्याची बॅट चमकलेली पाहायला मिळाली. चेंडू पुन्हा एकदा टडम्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉइंट कडे ट्रॅव्हल झाला. 1 आणि 1च धाव. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या
ओमसाई स्पोर्ट्स कामोटे संघ जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. कामोटे संघ फलंदाजी करतोय, फलंदाजी वाट्याला आली. सर्वप्रथम आपण पाहिलं तर नाणेफेकी जिंकली होती जय हनुमान दापोली संघानं आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी कामोटे संघाला. कामोटे संघाची 33 धावसंख्या धावफलकावर. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपला फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू ऋषिकेश भोईरच्या हातातून निसटला. तशी मात्र दुसरी धाव पलून काढतायत हे दोन फलंदाज. 2 धावा पूर्ण. षटक क्रमांक 14 समाप्त झालं. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावर येतात 1 गुण. पूर्वार्धामध्ये पहिल्या सत्रामध्ये 35 धावा आणि उत्तरार्धामध्ये येणाऱ्या 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती 36 धावांची. 36 रन्स. 36 धावांचं लक्ष्य. नक्कीच पाहुण्यांचं या ठिकाणी आदर सत्कार होईल, कारण भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे अतिथी मान्यवरांचं यथोचित मान सन्मान करणे हे आमचं परम कर्तव्य. आणि गावदेवी क्रिकेट क्लब नावा आयोजित वर्ष 3रे रजनी स्पर्धेचं हे आयोजन देदीप्यमान सोहळा मी म्हणेन या नावा गावामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आणि विद्युत दिव्यांचा वापर करून एक कृत्रिमरित्या प्रकाश पाडून या मैदानावर या प्रकाश झोतातील सामन्यांचं आयोजन अप्रतिम केलं गेलंय. गावदेवी क्रिकेट क्लब नावा, आमचे संस्थापक संतोष भोईर, त्यांचे सर्व सहकारी, मग आमचे आशिषदादा पाटील, त्यांचे सर्व सहकार्यांनी घेतलेली मेहनत इथे मात्र काका मात्रे सर अगदी यशस्वी होत आहे. आणि हा मात्र या मेगा फायनलच्या शेवटच्या रात्रीतला पहिला सामना, पहिल्या सामन्यातला पहिला सत्र समाप्त. 4 षटकामध्ये 35 धावा काढून 36 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. ते म्हणजे ओमसाई स्पोर्ट्स कामोटे संघानं जय हनुमान दापोली संघासमोर. तर पाहूया हे आव्हान मात्र कशा पद्धतीनं पार होईल ते ऐकणार आहोत आपण उत्तरार्धामध्ये पुढील 2 षटकांसाठी. पुन्हा एकदा आमचे काका मात्रे सर यांच्या गोड आवाजातून धन्यवाद रवींद्र मात्रे. कारण ह्या क्रिकेट जो आपण पाहतायत या क्रिकेटचा जन्म 1721 साली इंग्लंडमध्ये झाला. रोमन राजवटीनंतर असं म्हटलं जातं की क्रिकेटची सुरुवात झाली. मात्र भारतामध्ये इतिहास आहे तो राजे रजवाडे जे आपल्या या ठिकाणी होते त्यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळाची नोंद देखील केली गेली. आणि जसं आपण सांगितलं होतं की डकआउट म्हणजे प्रत्येक खेळाडू जो शून्यावर धावसंख्येवर बाद होतो ती वेळ होती 17 जुलै 1866. प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड हा 0 धावसंख्येवर बाद झाला. आणि डक म्हणजे अर्थात बदकाचं अंड, आणि बदकाचं अंड हे 0च्या आकारासारखं असतं. आणि तेव्हा मात्र राजकुमार हा अंड्यावर बसून परतला असं वृत्तपत्रात लेख आला. आणि तिथून नंतर आपण पाहिलं की क्रिकेटची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मात्र प्रत्येक खेळाडू शून्यावर बाद झाला की त्याला डक आउट असं म्हणलं जातं. नक्कीच काका मात्रे सर आपण आमंत्रित करूया. या पुढीलचा सामना असेल कोंबडभुजे विरुद्ध न्हावा. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिलं सत्र समाप्त आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर नाणेफेकी होणं हे अगदी अनिवार्य असेल. तर विनंती असेल कोंबडभुजी संघाचा संगणक आणि न्हावा संघाचा संगणक आपण त्वरित येऊन या व्यासपीठावर नाणेफेकी करून घ्यायची आहे. एक नजर या क्रिकेटच्या स्पर्धेकडे आपण टाकूया. प्रथम क्रमांक 1,50,000 भव्य चषक, द्वितीय क्रमांक 75,000, त्याचबरोबर भव्य चषक आणि तृतीय क्रमांक 35,000 भव्य चषक. तब्बल 2,60,000ची ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. या स्पर्धेसाठी जे पहिल्या, दुसऱ्या आणि तृतीय क्रमांकाचे जे आम्हाला चषक मिळाले ते अर्थात कुमार अधिराज प्रदीप भोईर यांच्या माध्यमातून मिळाले. सामनावीरचं चषक आहे ते अर्थात स्वर्गीय शकुंतला ताई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मीनानाथ आत्माराम पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला मिळालेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर चषक हे अर्थात कुमार अधिराज प्रदीप भोईर यांच्याकडून आम्हाला मिळाले आहेत. आणि जी बाईक आपण पाहतात 288 खेळाडूंमधून ते एका खेळाडूला आपण या ठिकाणी आज जी बाईक दिली जाणार आहे ती अर्थात सन्मानित किशोरजी नारायण गरज साहेब, जय कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर, आणि त्याचबरोबर आशिषजी सकाराम पाटील साहेब, मोरे इंजिन सेल्स अँड सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले. किशोरजी गरज साहेब, हरिचंद्रजी म्हात्रे साहेब, संजयजी पाटील साहेब, जयंतजी पाटील साहेब, संदीपजी म्हात्रे साहेब, राजेशजी पाटील साहेब, तुळशीदासजी पाटील, धीरजजी म्हात्रे, महेशजी भोईर, देवेंद्रजी भोईर, विनोदजी म्हात्रे हे सर्व या स्पर्धेचे आयोजक. आणि त्याचबरोबर देणगी संकलन ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते अर्थात श्री जितेंद्रजी म्हात्रे साहेब, सरपंच ग्रामपंचायत नावे आणि ग्रामपंचायत नावा यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालंय. संपूर्ण हे जे मैदानाची डागडुजी जी करण्यात आली त्याच्यामध्ये विशेष सहकार्य मिळालं ते सन्मानित किशोरजी रामदास पाटील साहेब तब्बल या मैदानाची जी सजावट केली त्याला तब्बल 1 लाखाचं जी आम्हाला या ठिकाणी देणगी दिली. त्याचबरोबर सचिनजी रघुनाथ शेठ घरत, गणेशजी रमकृष्ण पाटील आणि मीनाक्षी ताई नारायण पाटील यांच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेला या मैदानासाठी खूप मोठे योगदान दिलं गेलं. अर्थातच या संपूर्ण स्पर्धेसाठी जी आपण 185 देशामध्ये ही स्पर्धा पाहत आहेत तिचं
अर्थात थेट प्रेक्षकगण संदीपजी वासकर जे फाउंडर आहेत या स्पर्धे निश्चितच या थेट प्रेक्षकाच्या माध्यमातून PTC लाईव्ह किरण दळवी केतन दळवी आणि त्यांचे सहकारी आणि आपला आवाज जोपर्यंत आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांमध्ये गेला जातोय तो सर्व्हिस साऊंड सिस्टीम संतोष मडवी अर्थात नावाखडी यांच्याबद्दल मिळत आहे. आणि याचबरोबर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आणखीन एक सुंदर योगदान आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तर अर्थातच जी सचिनजी तेंडुलकर यांची एक मोठी तस्वीर या ठिकाणी ठेवली गेली समोर अतिथी कक्षामध्ये, जे अर्थात हॉटेल लक्ष्मीचे सन्माननीय कमलाकरजी मडवी साहेब यांच्या माध्यमातून तुम्ही अगदी लहानपणापासूनचे सचिनजी तेंडुलकर आणि क्रिकेटची महान देवता सचिन तेंडुलकर ज्यांनी 40 वर्षापर्यंत भारतीय संघाला योगदान दिलं, तुम्ही या अतिथी कक्षामध्ये सुंदर त्यांचं योगदान दिलं गेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आणखीन एक आयोजन जे केलं गेलं त्या अर्थातच जो आपण यावेळी पाहत आहात तो बेंच सिस्टीम जी एक आणखीन एक आगळी ओळख आहे या स्पर्धेची. ओम साई बेंच पथक नावा श्री प्रोप्रायटर देवू भोईर याने एक सुंदर योगदान दिलं. या सर्वांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि वळीया मैदानाकडे तत्पूर्वी एक विशेष विनंती आहे. नटराज नावा आणि विघ्नहर्ता कोंबडबोजे यांच्यामधील पुढील स्पर्धा अर्थात सुपर 6 मध्ये सामना असेल. दोन्ही संघांना एक विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वळीया सामन्याकडे 36 धावांचं लक्ष जयंत दापोली संघाच्या आणि समोर फलंदाज मात्र येतात ते अर्थातच विश्वजित म्हात्रे आणि विशाल जेतेकर ही नेहमीची सलामीची जोडी. बारक्या कांबळे गोलंदाज ज्याने हॅट्रिक विकेट घेतले होते या स्पर्धेमधले पहिली हॅट्रिक केली होती. या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता. तर पुढची लढत जी आपण पाहता ती सन्माननीय कृष्णाजी सीताराम भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल नटराज नाव विरुद्ध विघ्नहर्ता कोंबडबोजे या दोन संघामध्ये गव्हाणचे. तर भैया पुढील चेंडूसाठी या ठिकाणी मात्र निश्चितच सन्मान दिला गेला या चेंडूवर. मात्र सेलिमडनच्या दिशेने खेळला चेंडूवर आणि विश्वजित म्हात्रे हा एक आगळा वेगळा फलंदाज ज्याने पेंटची क्रिकेट स्पर्धा गाजवली. कारण आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांनी माझ्यासाठी यावर्षी जी सुरुवात केली होती अर्थातच पेंटची एक भव्य 1 लाखाची क्रिकेट स्पर्धा ही गाजवली ती विशाल जेतेकर आणि त्याचबरोबर फलंदाज विश्वजित म्हात्रे यांनी. स्वर्गीय अनिकेत पाटील स्मृती चषक पेंट सचिनजी तेंडुलकर स्टेडियमवर झालेली क्रिकेट स्पर्धा होती महिनाभरापूर्वी सुरुवात केली या वर्षाची. त्याने प्रथम क्रमांकाचा 1 लाखाची मानकरी म्हणून त्या स्पर्धेचे मानकरी ठरले होते. वळीया मैदानाकडे या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय मिड विकेटला आणि झेल मात्र कोणाचा सोडतोय तो फलंदाज मात्र या ठिकाणी जो हार्ड हिटर फलंदाज ज्याला म्हणलं जातो तो अर्थातच विशाल जेतेकर यांचा. नक्कीच काका मात्र सर बक्षीस सुद्धा आहे. विशाल जेतेकरने जर षटकार मारला तर नीलकंठेश्वर उल्हास अर्थात निलेश खारकर यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. नाणेफेकी केली जाते. सन्मान्य आदरणीय कृष्णाजी सीताराम भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते न्हावा विरुद्ध कोंबडबोजे. तत्पूर्वी वलुया सामन्याकडे काका मात्रे सरांकडे. बारक्या कांबळे सेवाईंकडून पुढचा चेंडू यावेळी मात्र जीवदानाचा फायदा निश्चित या ठिकाणी पाहूया. मात्र यावेळी चेंडू मात्र जातोय अर्थात विश्वजित म्हात्रेच्या बॅटमध्ये येतोय. लॉंग ऑन वाईल्डिश लॉंग ऑन मध्ये येते एक सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटकार. काका पकडो कॅच जीतो मॅच का म्हटलं जातं याचं ताजं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. एक झेल सोडला आणि झेलची किंमत मात्र मोजावी लागणार आहे या सामन्यामध्ये. नक्कीच कारण रोहित शर्माचा झेल 4 वर सोडला आणि 264 धावा त्यांनी कुठून काढल्या. हा एक ताजा इतिहास आपल्या भारतीय संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दरम्यान यावेळी मात्र चेंडूला पाहायला मिळतोय लॉंग मधून चेंडूला भिरकावून दिलंय. लॉफ्टेड शॉट येते सुंदर फटका आणखीन एक चौकार. विश्वजित म्हात्रे याचं षटकार आणि चौकाच्या मध्ये त्याची वैयक्तिक धावसंख्या 11 एकूण धावसंख्या धावपकर येते ती 12. आक्रमक फलंदाज अर्थातच विश्वजित म्हात्रे आणि त्याला साथ देणार अर्थात विशाल जेतेकर. जेव्हा विश्वजित म्हात्रे मोठे फटके खेळतो तो अर्थात विशाल जेतेकर मात्र संयमी खेळ खेळतो. हे क्रिकेट मधले एक योगदान. दरम्यान या ठिकाणी हवेतून चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जातोय वाईल्डिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणखीन एक पुन्हा एकदा जीवदान मिळालं विश्वजित म्हात्रे याला. आणि जसं रवींद्र म्हात्रे म्हणालं की पकडा झेल आणि जिंका खेळ
कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचे सूत्र आपण पाहायला मिळतं. जीवदान मिळतं ते अर्थात विश्वजित म्हात्रेला. विश्वजित म्हात्रे याच्या धावसंख्येत दोन्ही बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 13 आणि एकूण धावसंख्या येते ती 14 जिथे 36 धावांचं लक्ष्य. नक्कीच काकामध्ये जर आपण पाहिलं तर किती चुका होत आहेत या सामन्यामध्ये, कारण असं म्हटलं जातं की नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडाने सुद्धा ठेच लागते काकामध्ये सर. इथे मात्र हे नुकसान भोगावं लागेल दापोली संघाच्या विरोधात कामोटे संघाला. नक्कीच रवींद्र, आणि संपूर्ण या सामन्याचं जर चित्र जाऊन पाहिलं तर 35,000चा किमान मानकरी हा संघ ठरेल. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे प्रत्येक षटक हे अर्थात 8,750 रुपयाचं. प्रत्येक 24 चेंडूचा विचार जर केला तर 1458 रुपये 33 पैशाचा प्रत्येक चेंडू या ठिकाणी फेकलं. हे मोल आहे या स्पर्धेमधलं. तर बारक्या कांबळे याचं षटक आपण पाहिलं, मागडं षटक ठरलं. 14 धावा धावपळ आल्या, जिथे पहिल्या सत्रामध्ये विशाल जितेकर यांनी देखील 18 धावांचं योगदान दिलं होतं. अर्थात दोन्ही षटकं दोन्ही संघांच्या बाजूने पहिले षटक अर्थात पॉवरपीची षटकं मागणी ठरली. वळूया मैदानाकडे. त्यानंतर नवी षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाज अर्थात सुलक्षण भोईर. सुलक्षण डावखरा गोलंदाज, यशस्वी गोलंदाज. पंचांच्या अर्थातच यावेळी डावीकडून राऊंड विकेट मारा केला गेला. बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात बिडाऊन क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुलक्षण भोईर अर्थात लारा या नावाने संबोधलेला गोलंदाज, डावखरा गोलंदाज आहे. कामोटे संघासाठी अनेक वर्षे त्यांनी खूप मोठं योगदान आहे. अनेक स्पर्धामध्ये त्याला अर्थात सामनावीराचे पारितोषिक देखील मिळाले, मालिकेवरचे जे पारितोषिक मिळाले, असा हा गुणी खेळाडू. या ठिकाणी मात्र आपण पाहताय ते अर्थातच यावी सेवा यांकडून. समोर फलंदाज मात्र आहे तो अर्थातच विश्वजित म्हात्रे. जाडजूड बांध्याचा खेळाडू. पुढील चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहता बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू गेला शॉट फाईनलीच्या दिशेने. शेतशेत चेंडू येतोय, कोणती धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर ती पाहायला मिळते, ती तब्बल 15 धावा. 36 धावांचं लक्ष समोर आहे. 15 धावा धावपलकर आल्यात, म्हणजे अजूनही तब्बल गरज आहे ती सामना जिंकण्यासाठी 21 धावांची. क्षेत्ररक्षण जर तुम्ही पाहिलं तर अर्थात दुसऱ्या षटकामध्ये एक शॉट थर्डमॅन, एक शॉट गली आपण पाहताय, शॉट पॉईंट आपण पाहताय, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ युरोशन ऑफ साईडला, ऑन साईडला अर्थात लॉंग लेग पाहू शकता. एक डीप स्क्वेअर लेग. यावेळी मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. याच रिव्हर्सच्या फटक्यांच्या माध्यमातून पेणची क्रिकेट स्पर्धा गाजवली होती. ती अर्थात या विश्वजित म्हात्रे यांनी मालिकावर हे पारितोषिक त्या ठिकाणी त्याला देऊन संबोधित करण्यात आलं होतं. सुरुवात छान केली होती ती अर्थात जयमान दापोली संघाने पेणच्या मैदानावर. आणि त्यानंतर आपण पाहिलं बराच वेळ त्यांना प्रतीक्षा करावी लागली होती या चालू अंगामध्ये, कारण नशिबाची साथ त्यांना मिळत नव्हती आणि त्या स्पर्धेने मात्र नशिबाची साथ दिली गेली. पुढील चेंडू लारा पुन्हा एकदा पहा, गुडलेंग स्पॉटवर चेंडू फेकतोय, खेळपट्टीचा पुरेपूर वापर करतोय आणि यावेळी मात्र फलंदाजाला पूर्णपणे बांधवला. हार्ड हिटर फलंदाज, ज्याला ग्रामीण भाषेत चौकार आणि षटकारांचा बादशाह म्हणलं जातं, तोच अर्थात फलंदाज विश्वजित म्हात्रे याला मात्र स्थिर ठेवले, कारण 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेले. चांगली गोलंदाजी लारायची. ऑनसाईडला आपण क्षेत्ररक्षण पाहिजे तर डीप लॉंग लेग आहे, डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही रचना असताना पुढचा चेंडू मात्र हवेतून भिरकावून दिलाय, मिड विकेटला येतोय अर्थात गगनभेदी गगनचुंबी एक शानदार षटकार 6 धावांसाठी. नक्कीच अलिबागचा एक सुंदर असा अंग्रेज काळातील अर्थात जिथे अरमारी किल्ला म्हणून अर्थात कुलाबा किल्ला, समुद्र सपाटीपासून तुम्ही खोलवर गेला तर 1 किलोमीटर अंतरावर असणारा अर्थात हा कुलाबा किल्ला, जिथे सिद्धिविनायकचं मंदिर आणि अंग्रेज काळातील जी व्यूहरचना त्या ठिकाणी तुम्हाला पाहिले. षटकार 6 धावा. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात बिडबिकेटला शेताच्या चेंडू येतोय. एकच धावेचं योगदान मिळतंय ते अर्थात विश्वजित म्हात्रेला. एका धावेच्या माध्यमातून विश्वजित म्हात्रेची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 षटकार 1 चौकाच्या माध्यमातून 20 धावसंख्येवर एकूण धावसंख्या धावपकर येऊन पोहोचली ती 22 धावा. षटक क्रमांक जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी समाप्त झालं. सुलक्षण बोरी यांनी तब्बल पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा दिल्या नव्हत्या, मात्र एक अखुट्टपैचा चेंडू फेकला गेला आणि त्याच्यामध्ये षटकार आला. मात्र या षटकात फक्त 8 धावा दिल्या. सफलता मात्र कोणतीने. बिनबाद धावसंख्या धावपकर 22, ती 36 धावांचं लक्ष समोर आहे. 22 धावा धावपकर आल्यात, म्हणजे येणारे 2 षटकार अजूनही 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबळीचं युद्ध आणि या युद्धामध्ये ऐकूया पुढचे 2 षटकांसाठी मी घेऊन जातोय आमचा अर्थातच ओळ्याचा एक सुंदर आवाज रवींद्र म्हात्रे अर्थात रिव्हॉल्वर यांना.
थँक्यू सो मच खकामत्रे सर. 12 चेंडू 14 धावा हे समीकरण पहिल्याच रात्रीमध्ये आलं होतं. दापोली संघाच्या वाट्याला सोनारी संघाच्या विरोधात 12 चेंडू 14 धावा होत्या. मात्र तिथे दापोली संघानं त्या 14 धावा दिल्या नव्हत्या, म्हणजे अर्थातच समोरच्या संघाला पराभूत केलं होतं. आता काय घडणार या सामन्यामध्ये? परंतु जखमी वाघाला दिलेलं जीवनदान तो प्रहार करतोय. इथे थोडा झेल कठीण होता, तत्पूर्वी पळून काढल्या 2 धावा. 2 धावेनं 12-14चं समीकरण. मात्र येणारे 11 चेंडू 12 धावांची गरज. कारण काका मात्र जखमी वाघाला उभे राहण्यासाठी जर आपण संधी दिली तो मरेपर्यंत लढू शकतो. कारण तो दाखवून देतो की आजचं संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. म्हणून तो आता मात्र मी म्हणेन एका जखमी वाघासारखा मी तुटून पडलाय या गोलंदाजांवर. तो विश्वजित म्हात्रे, ज्याच्या नावावर 5 ते 6 बाईक, 2 व्हीलर बाईक आहेत. म्हणजे एक श्रीमंत क्रिकेट खेळाडू म्हणून ओळखला जातो या टेनिस जगतामध्ये असा विश्वजित म्हात्रे. शॉर्ट पिच चेंडू बिरकावून दिला डीप स्क्वेअर लेग क्षेत्राकडे अगदी गोलीच्या वेगानं. दॅट्स अ व्हेरी गुड शॉट, 4 रन. सांघिक धावसंख्या काका मात्र सर 28, तर विश्वजित म्हात्रेची धावसंख्या 26. क्या बात आहे. संघाच्या 28 तर विश्वजितच्या 26. ही खरी ओळख आहे विश्वजित म्हात्रेची, एक अष्टपैलू खेळाडू. पहिला सामना गोलंदाजच्या जोरावर जिंकून दिला होता विश्वजित म्हात्रेनं. आणि हा महत्वाचा सामना, त्या सामन्यामध्ये फलंदाजीचं अतिशय चांगली करतोय. चेंडू जातो थर्डमॅन क्षेत्राकडे, पंचांचा इशारा येतोय. गावदेवी क्रिकेट क्लब नावा आयोजित रजनी स्पर्धेतला हा अप्रतिम फटका, 4 धावांसाठी चौकार. अवघ्या 4 धावांची गरज, अवघ्या 4 धावांची गरज. पहा किती चुका घडल्या कामोडे संघाच्या, आणि इथे मात्र त्या चुका आठवाव्या लागतील. मित्रांनो, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही. इथे मात्र खराब कामगिरी केली कामोडे संघानं. हा चेंडू विजयी फटका होईल का? परंतु सामना सोडून दिलाय मी म्हणेन कामोडे संघानं. ज्या पद्धतीनं एखादा निर्जीव सामना झाला हे म्हणणं वावगं ठरणार नाहीये. जीव नसलेला हा सामना पाहायला मिळतोय. इथे 2 धावांची गरज असेल अवघ्या. अजूनही 1 षटक बाकी असताना 2 धावांची गरज. डू ऑर डाय सामना होता काका मात्र. आपण 3 रात्री वाट पाहिली मेगा फायनलची, ती वाट पाहिली होती कामोडे संघानं, वाट पाहिली इथे दापोली संघानं. 2 धावांची गरज असताना पुन्हा एकदा कॅच, पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. इथे मात्र 4था झेल ड्रॉप, आणि कामोडे संघ आपल्या या चुकांमुळे या स्पर्धेमधून बाहेर जातोय. तब्बल 5 झेल भूमीला दान झालेत, आणि विश्वजित वैयक्तिक धावसंख्या 36 या धावसंख्येवर खेळत असताना अतिशय चांगली कामगिरी. 36 धावांचं लक्ष असताना विश्वजितची धावसंख्या आपण पाहू शकाल. नक्की 36 एक्स्ट्रा धावा काढल्यात विश्वजित म्हात्रेनं. अप्रतिम फलंदाजी. हार्दिक अभिनंदन दापोली संघाचं, हार्दिक आभार मानूया कामोडे संघाचं. आणि अशा प्रकारे आपण पाहतात या ठिकाणी सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय तो अर्थातच विशाल जेतेकर यांचा जयहनुमान दापोली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, आणि बारक्या कांबळे यांच्या संघाला अर्थातच कामोडे संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट तुफानी खेळी करणारा, विजयाची खेळी करणारा विश्वजित म्हात्रे, ज्यानं तब्बल 36 धावा या सामन्यामध्ये कुडून काढल्या, आणि या सामन्याचा सामनावीर हिरो ठरलाय. आणि या स्पर्धेमधला, या सामन्यामधला जो एक जबरदस्त तुफानी वादळ, ज्याला एक जीवदान मिळालं. रोहित शर्माला 4 धावांवर जीवदान मिळालं आणि त्यांनी 264 धावा कुठल्या, आणि या खेळाडूंनी अर्थात विश्वजित म्हात्रेंनी त्याला मात्र 8 या धावसंख्येवर जीवदान मिळालं, आणि त्यांनी 4 चौकार आणि 2 षटकांच्या माध्यमातून नाबाद 36 धावांची खेळी केली. तोच ठरतो विश्वजित म्हात्रे या सामन्याचा मानकरी. आणि नंदन इंजिनिअरिंगचे सन्माननीय, मोरे इंजिनिअरिंगचे सन्माननीय प्रोप्रायटर नंदन त्रिपाठी सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या गुणी खेळाडूला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण सन्मानित करावं. वेल्डन विश्वजित म्हात्रे. जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या खेळासाठी, ज्याने आखाती देश गाजवलं. तब्बल 2 वेळा आखाती देशात जाऊन आला,
आणि अर्थातच आब्या या नावाने संबोधलेला टोपण नावाने असलेला खेळाडू ज्याचं निश्चित एक सुंदर योगदान आपण पाहायला मिळालं. तर विश्वजित, 0-8 या धावसंख्येवर तुम्हाला जीवदान मिळालं तेव्हा मनात काय चाललं होतं? खरं तर माझ्या मनात काही नव्हतं चाललं, कारण की 36 रन झालेल्या आणि मी विशालला पहिलेच बोललेलो की तू समज असा का मी टीममध्येच नाही आहे, कारण की माझी बॅटिंग होत नाही आहे. मी बोललो मी डायरेक्ट मारतो, पहिल्या बॉलला आऊट झालो तरी चालेल. आणि कामोठे संघांनी माझ्या कॅच टाकले आणि मला कॉन्फिडन्स झाला की बॉल मारू शकतो. खरं तर मी आजारी आहे, पण आमचे 5-6 प्लेअर नाही म्हणून मी मॅचला आलो आणि चांगली बॅटिंग झाली, त्याच्याबद्दल आजारपण पण निघाला आणि खूप छान वाटते. विश्वजित, अर्थातच ही जी आता फलंदाजी आम्ही पाहिली ती मला स्वर्गीय अनिकेत पाटील क्रिकेट चषक पेणची सचिन तेंडुलकर स्टेडियमची जी फलंदाजी तू गाजवलीस, मालिकावीरचा पारितोषिक ती त्या ठिकाणी मिळाला. अशाच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत. मात्र सुपर 6 मध्ये आपण सुपर 3 मध्ये गेलात. आता मात्र एक मोठं आव्हान तुमच्या समोर असेल, ही बाईक तुला खुणावत असेल. अर्थात या ट्रॉफीज आहेत, याच्यावर कोणत्या ट्रॉफीजवर तुझं नक्कीच लक्ष असेल? खरं तर 2019 चालू झाल्यापासून आम्ही जास्त टुर्नामेंट पण खेळलो नाही आणि आम्हाला नंबर 1 पण नाही लागला. तर खूप दिवसातून इंटरव्ह्यू होती. आमची एकच इच्छा होती की इथे काहीतरी करू आणि ट्रॉफी तरी कमसे कम आमच्या पाठीराखे येतात, जे आम्ही मागच्या वर्षी जिंकवतो तरी येत होते आणि यंदा हारतोय तरी मी येतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स भेटतो. आणि खरं तर त्यांच्यासाठी जिंकणं महत्त्वाचं होतं आम्हाला, कारण की जर सगळ्या ठिकाणी हारत राहिलं तर त्यांचा वेळ वाया घालून येतात. आणि आम्ही म्हणजे चांगली गोलंदाजी केली ऋषी भोईर आणि रोशननी. बारक्या लास्टपर्यंत राहून 4 ओव्हर 36, म्हणजे त्यांची गोलंदाजी खूपच चांगली झाली. नाहीतर बारक्या लास्टपर्यंत राहिल्यावर तुम्हाला तर माहिती आहे 60 रन्स इझी करतो. त्यांनी गोलंदाजी चांगली करी म्हणून आम्हाला फलंदाजीसाठी हा सामना इझी झाला. शेवटचा प्रश्न विश्वजित तुझ्यासाठी, हे संपूर्ण या स्पर्धेमध्ये खेळणारे आयोजन जे आपण पाहिलं, या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. खरं तर मी नावागावामध्ये पहिल्यांदाच आलोय, ते पण क्रिकेटच्या ह्याच्यावर. आणि ग्राउंड हा पण चांगला आहे आणि याच्या बाजूला तिकडे तो पण ग्राउंड चांगला आहे आणि आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळायला मजा येते. विश्वजित, एक प्रश्न असेल शेवटचा. खऱ्या अर्थानं आपण अतिशय चांगली फलंदाजी करतायत. चौफेर टोलेबाजी आपण या मैदानावर करत असता आणि चौफेर टोलेबाजीमध्ये या फलंदाजीच्या माध्यमातून आपला सर्वात फेवरेट शॉट कुठला असेल, ज्या पद्धतीने आपल्याला खेळायला जास्तीत जास्त आवडतं? खरं तर माझा सर्वात फेवरेट शॉट हा कव्हर ड्राईव्ह आहे, पण मला तो खेळता येत नाही. थँक्यू सो मच. धन्यवाद विश्वजित. पुढील सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर सामना लगेच सुरू होतोय. अर्थात दुसरा सामना कोंबडभुजे विरुद्ध याच गावचे अर्थातच नावा या 2 संघामध्ये नाणेफेक संपन्न झाली आणि पुढील सामन्याचं सूत्रसंचालन अर्थात समालोचन आपण पाहणार ते अर्थात दीपक भणगे सर आणि किरण पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे आणि रवींद्र म्हात्रे आणि त्याचबरोबर हिंदी समालोचक माझ्या गावचेच अर्थात किरण पाटील. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना, या स्पर्धेतला हा शेवटचा दिवस. प्रथम पारितोषिक 1,50,000 रुपये, 75,000 रुपये द्वितीय क्रमांक आणि 35,000 रुपये तिसरा, अशा प्रकारचं हे भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं पारितोषिक. एक विशेष अशा प्रकारची विनंती आहे. आमचे किशोर नारायण घरत उर्फ किशोर मामा यांच्या सौभाग्यवती आदरणीय मनीषाताई घरत यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यासोबतच चेतना घरत हिचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या दोघी भगिनींना विनंती करेन की आपण दोघी भगिनींनी येऊन मैदानावरती आसनस्थ व्हायचं आहे. मनीषाताई आणि त्याचबरोबर चेतना घरत. चला तर मैदानाकडे. इकडे आजच्या दिवसातील दुसरी लढत अत्यंत महत्त्वाची, कोंबडभुजे विरुद्ध नाव्हा, नटराज नाव्हा आणि विघ्नहर्ता कोंबडभुजे. चेंडू घेऊन जायचे आहेत आणि स्वयंसेवकांना एक विनंती आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. बरेचसे स्वयंसेवक आम्हाला आजूबाजूला फिरताना दिसत आहेत. कृपया आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, कारण आजच्या दिवसातील सर्वच सामने अत्यंत